सगळ्यांना कळतं पण वळत नाही. काय सांगाल हे फास्ट फूड आणि तेलकट खाणं, काय त्याची तीव्रता किती घातक आहे आपल्या हृदयासाठी? मी फ्रँकली सांगते की बऱ्याचदा आपण जे आजकाल फास्ट फूड किंवा जंक फूड जे खातात ते प्रत्येक वेळी काही आवड आहे म्हणूनच नाही. अगदीच पूर्ण जीवनशैलीच आपली बैठी जीवनशैली झालेली आहे. तर त्या फिजिकल इनॅक्टिव्हिटीचा हार्ट डिसीजशी कसा संबंध येतो? बैठी जीवनशैली किंवा सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असं म्हटलं हो. तरी चालेल. जसं स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ म्हणतात तसंच Sitting is- सिटिंग पोझिशन इज ऑल्सो द इंजुरियस टू युअर हेल्थ. डॉक्टर पटकन सांगतात की तुम्हाला आजच्या आज किंवा 2 दिवसात ऑपरेशन केलंच पाहिजे, नाहीतर आम्ही काय गॅरंटी घेत नाहीये. तर काही चान्सेस असतात का काही विना शस्त्रक्रिया? ही चेअर काही पैसे कमवणारी नाही, ही तुम्हाला गाईडलाईन देणारी आहे की वेदर टू गो फॉर सर्जिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट का मी नॉन सर्जिकली ट्रीट करायचं. देर आर सर्टन कंडिशन्स की ज्याच्यामध्ये सर्जरी इज द चॉईस. सगळ्यात महत्त्वाचा सायलेंट किलर आहे तो म्हणजे तुमच्या बैठी जीवनशैली, एक्झरसाईजचा. जे मी पेशंटला स्पष्ट शब्दात सांगते, चालाल तर वाचा. काय धोका होऊ शकतो खास करून हृदय रोगाच्या बाबतीत वेळेवर औषधं न घेतल्यामुळे काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? मंडळी नमस्कार. हृदयविकार म्हटलं की प्रत्येकाच्याच हृदयाचा ठोका चुकतो आणि त्याचबरोबर त्याविषयी असलेले समज गैरसमज हे ऐकून तर आपल्याला पळताभुई थोडी होते. पण हृदयविकार म्हणजे नेमकं काय, त्याच्यावरचे उपाय काय, याबद्दल फार कमी लोकांना आपल्या समाजामध्ये माहिती आहे. आणि वाढत चाललेलं कॉर्पोरेट हॉस्पिटलायझेशन याच्यामध्ये आणि गुंतागुंतीची असणारी हृदयविकाराची प्रक्रिया, त्याच्यावरती होणाऱ्या उपचाराची प्रक्रिया, यामध्ये सामान्य माणूस नेहमीच विवंचनेत राहिलेला आहे. याच्यावरती उपाय काय, शस्त्रक्रिया करायची की नाही करायची, हा प्रश्न नेहमीच प्रत्येकाला पडतो आणि आपसुकच आपण सेकंड ओपिनियनच्या दिशेने वळतो. अशा वेळेला शस्त्रक्रिया न करणे हे प्रत्येकाला सोयीचं वाटतं, पण ते कितपत योग्य आहे याबद्दल सुद्धा अजूनही तेवढ्या प्रमाणात अवेअरनेस झालेला दिसत नाही. म्हणूनच मुद्द्याचं बोला या पॉडकास्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, डायरेक्टर ऑफ पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर, पिंपरी चिंचवड आणि पुणे. आजपर्यंत त्यांनी 8,000पेक्षा जास्त हार्ट पेशंट्सना विना शस्त्रक्रिया हृदय विकाराचे उपचार केलेले आहेत. श्री शक्ती पुरस्कार 2010, जनसंवाद पुरस्कार 2016, टाइम्स हेल्थ आयकॉन 2017, तसेच वुमन्स प्राईड ऑफ पुढारी 2019 या वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. ज्योत्स्ना पाटील मॅडम ह्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला डॉक्टर आहेत ज्या विना शस्त्रक्रिया हृदय उपचारावरती काम करत आहेत. 5,000पेक्षा जास्त पेशंट्सना त्यांनी कार्डियक ट्रीटमेंट केलेली आहे. त्याचबरोबर डायबेटीस असेल, हायपरटेन्सिव्ह असेल, यासारख्या उपचारांवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, सेमिनारमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रबंध, आर्टिकल्स प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या विषयावरती पब्लिश झालेले आहेत. त्यामध्ये सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, पुढारी असेल आणि इतर अनेक. आज आपण जाणून घेणार आहे की खरंच विना शस्त्रक्रिया हृदय रोग उपचार शक्य आहे का. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, आपण लगेच मॅडमकडे वळणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हे खरंच शक्य आहे का. मॅडम नमस्कार. तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आला. मुद्द्याचं बोला पॉडकास्टचा विषयच नेहमी असतो की आपल्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवरती नॉलेज देणे, त्यांना जागृत करणे. जसं की तुम्ही हृदयविकार जो आहे तो विना शस्त्रक्रिया करण्याविषयी सांगता. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्हाला हे कधी वाटलं की या विषयावरती काम केलं पाहिजे आणि याची सुरुवात कशी झाली? साधारण 2008 पासून मी या प्रॅक्टिसमध्ये आहे. ओके. मेडिकलला असताना सुद्धा आम्हाला शिकवलं जायचं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आणि ते वाक्य मला पहिल्यापासून खूप आवडायचं की प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक वेळी ट्रीटमेंटच दिली पाहिजे असं नाही की काही बऱ्याच जीवनशैलीतले बदल असतील किंवा आपल्या स्वतःमध्ये जर बदल करून घेतले, जसं वामनराव पैंचं वाक्य आहे की तुझं आहे तुझा पाशी, तर आपण याच्यानुसार जर गेलो तर अल्टिमेटली आपण बऱ्याच गोष्टी आपण सांभाळू शकतो. पण आजकालच्या कॉर्पोरेट जगात जर बघितलं, धकाधकीचं लाईफ, जीवनशैलीतले बदल,
स्पर्धात्मक हे चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्याचं जर कुठेतरी हे बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढत निघालं. मग एक्झॅक्टली अशा वेळी असं वाटत होतं की अरे काहीतरी आपण पाहिजे की हे आपण प्रिव्हेंट करू शकलो पाहिजे. कारण माझ्याकडे लिटरली 7-7 वेळा एन्जिओप्लास्टी केलेले सुद्धा पेशंट्स आहेत की बायपास झाली आहे, पुन्हा त्यांना बायपासचं सजेशन दिलेलं आहे. हार्ट फेल्युअरचे पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये हार्ट पंपिंग खूप वीक झाले की हार्ट ट्रान्सप्लांट इज द चॉईस असं म्हणून पेशंट ओनली ऑप्शन आहे त्यांच्याकडे. मग अशा बऱ्याचशा रुग्णांसाठी, हजारो रुग्णांवर पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही प्रतिबंधात्मक उपचार पद्धती याच्यात राबवलेली आहे. आणि काही प्रगत तंत्रज्ञान आहे, जसं आपण म्हणतो की USFDA काही ECP नावाच्या काही ट्रीटमेंट्स आहेत किंवा जर्मन टेक्नॉलॉजी आहे ESMR म्हणून, जी इको गायडेड असते, जे स्पेशली हार्ट फेल्युअर पेशंटसाठी याचा खूप फायदा होतो. किंवा ACT आहे, HBOT आहे, काही ओझोन ट्रीटमेंट्स आहेत, कार्डियक फिजिओथेरपीज आहेत. याच्यामधून बऱ्याचदा आपण एन्जिओप्लास्टी बायपास झालेले जे रुग्ण आहेत की त्यांच्यामधून सुद्धा म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं किंवा जे हार्ट फेल्युअर पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हार्टची त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग झालेला आहे. आणि ही सगळी टेक्नॉलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा कार्डिओलॉजिस्टच्या अंडर ही दिल्यामुळे त्याचं आउटकम पण खूप चांगलं आहे. ओके, ग्रेट. तुम्ही विषय काढला आत्ता, धकाधकीचं जीवन, बदलती जीवनशैली, फास्ट फूड वगैरे वगैरे. अजूनही लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस आलेला नाही आहे की जसं तुम्ही म्हणला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सगळ्यांना कळतं पण वळत नाही, असं आपण मराठी भाषेत म्हणतो. मला माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण ही जी आकर्षण आहेत, स्पर्धा आहे वगैरे, काय सांगाल हे फास्ट फूड आणि तेलकट खाणं, काय त्याची तीव्रता किती घातक आहे आपल्या हृदयासाठी? खरं सांगू का अमोल, मी फ्रँकली सांगते की बऱ्याचदा आपण जे आजकाल फास्ट फूड किंवा जंक फूड जे खातात ते प्रत्येक वेळी काही आवड आहे म्हणूनच नाही. कारण आजकाल जसं मी सांगितलं कॉर्पोरेट लाईफ सुरू झाली, तुम्हाला वेळ नाहीये. मग याच्यामध्ये तुम्ही टाइम बिंग ऍडजस्टमेंट म्हणून बऱ्याचदा हे जंक फूड खाल्लं जातं. पण ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांचा अवेअरनेस नाहीये की हे जंक फूड जे आहे त्याच्यामध्ये एकतर मुळात ते तळलेलं असतं, त्याच्यात ट्रान्स फॅट आहेत, त्याच्यात बऱ्याचदा तुमच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतंय. बऱ्याचदा हे याच्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी काही अजिनोमोटो किंवा मिठासारखे काही एक्सेस म्हणजे तर नमकीन करावं किंवा काही वेळा त्याच्यामध्ये साखर वापरली जाते. हे मीठ, साखर या अशा ह्या सगळ्यामुळे तुमचं एक तर मुळात कोलेस्ट्रॉल वाढतं, पहिलं वजन वाढतं. वाढलेल्या वजनामुळे तुमच्या येणारा तो डायबिटीज, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचं रक्तदाब वाढतो आणि हृदयावर जास्त ताण पडतो आणि रक्तवाहिन्या लवकर खराब व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी असं अगदी स्पष्टपणे सांगते की तुम्ही ते टाइमिंग ऍडजस्टमेंटमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं होममेड फूड जेवढं घ्याल तेवढं ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे, रादर दॅन दिस जंक फूड अँड फास्ट फूड. आपल्या म्हणजे पूर्वज आजही आपल्या गावी आजी आजोबा किती जरी वेळ झाला तरी घरी बनवणं प्रेफर करतात. आणि आज आपण सहज जरा उशीर झाला घरी जायला की चॉईस करतो की जाता जाता काहीतरी खाऊन जाऊ. म्हणजे ती वेळ वाचवण्यासाठी केलेला हा उपद्व्याप आपल्याला. त्याच्यात आणखी एक तुला सांगते की मुळात झालंय कसं की आजकालची जी तरुण पिढी आहे ना त्यांना घरचं नको आहे. म्हणजे माझ्या घरात जरी बघितलं तरी माझा मुलगा म्हणतो की तू काय रोज पोळी भाजी देतेस मला. माझी मित्र जे आहेत ते सगळे चिप्स आणतात आणि सँडविचेस आणतात आणि तू का देत नाही. खूप अशी मोठी आमची ती वादावादी व्हायची, परंतु ही आवडच निर्माण झालेली आहे आणि तो मुलगा रडायचा गप्प व्हावा, बंद व्हावा, कटकट नको म्हणून आया बऱ्याचदा त्यावेळी देतात. आणि ही सुरुवात ही जी आहे ती ही स्कूल गोईंग पासून सुरू होते. मग मुलं कॉलेजमध्ये जातो, मग तिथे काहीतरी खात असतो, मग आई पण म्हणते हा घे पैसे ठेव, काही भूक लागली तर खा. आणि असं करत करत हे जंक फूडचं प्रमाण वाढतंय. आणि आता तर आपण सगळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो, IT सेक्टरमध्ये, तर अल्टिमेटली असं होतं की नाही मला वेळ नाहीये मग मी खातो. आणि आजकाल एका कॉलवरती फास्ट फूड तुमच्या घरात येतं. एक्झॅक्टली, तुम्हाला बाहेर जायलाही लागत नाही. आता बाहेर न जाण्यावरून माझा पुढचा प्रश्न आहे की कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांबद्दल एक वेळ समजू शकतो की बसून काम करावं लागतं तासंतास, पण अगदीच पूर्ण जीवनशैलीच आपली बैठी जीवनशैली झालेली आहे, इनॲक्टिव्ह, फिजिकल इनॲक्टिव्हिटी आहे. तर त्या फिजिकल इनॲक्टिव्हिटीचा हार्ट डिसीजशी कसा संबंध येतो आणि त्यासाठी पुन्हा प्रिव्हेंटिव्ह तुमचा जो हॉस्पिटल आहे, काय तुम्ही ट्रीटमेंट देता किंवा काय सल्ला देता? मी आता एका साध्या भाषेत सांगते की आजकाल बैठी जीवनशैली किंवा सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असं म्हटलं तरी चालेल. जसं स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ म्हणतात, तसंच सिटिंग पोझिशन इज ऑल्सो द इंजुरियस टू युअर हेल्थ. सिटिंग इज न्यू स्मोकिंग. सिटिंग इज द न्यू स्मोकिंग.
मग आता याच्यामध्ये मी तुला शास्त्रानुसार सांगते की Okay. सायन्स काय घडतं. तर जेव्हा आपण बैठी जीवनशैली असते अल्टिमेटली तुम्ही इनॅक्टिव्ह राहता. बरोबर आहे. सतत बसण्यामुळे कॉन्स्टिपेशनचं हे राहतं. हो. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना पोट साफ न झाल्यामुळे बऱ्याचदा बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते बाहेर टाकून देण्याची जी क्रिया ऍक्च्युली आपल्या सकाळच्या ह्या प्रातर्विधीमध्ये होत असते ती होत नाही. दुसरं हे आहे की ज्याच्यामध्ये बैठी जीवनशैलीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये इनॅक्टिव्हनेस किंवा जेवढं तुम्ही कॅलरी इंटेक घेता आणि कॅलरी लॉस हे कुठतरी गणित बिघडतं. राईट. त्याचा परिणाम अल्टिमेटली तुमच्या याच्यावर की वजन वाढत जातं. वजन वाढलं की त्याचा परिणाम आहे की इन्फ्लमेशन, बॉडीमध्ये सूज येत असते. बरोबर. इन्फ्लमेशन हा एक घटक खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी अख्ख्या इन्फ्लमेशनवर एक तुला तासभर सांगू शकते की इन्फ्लमेशन आपण काय त्याच्या- करू शकतं एक्झॅक्टली बॉडीमध्ये. मग अल्टिमेटली त्याच्यातून येणारं वाढलेलं कोलेस्ट्रॉल, बीपी, डायबिटीज हे आहे. त्यामुळे मी स्पष्ट सगळ्यांना सांगते की ज्यांची बैठी जीवनशैली ना दर 1 तासाने तुम्ही उठा, एक छोटा राऊंड मारून या आणि पुन्हा बसा. तर त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचं वगैरे हे राहत नाही किंवा तुमची बॉडी ही सतत राहते. इवन दो सतत बसण्याच्यामुळे तुमचे जे पायाचे मसल्स असतात ते आखडल्यामुळे सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचे वगैरे त्रास होतात. मग तुम्ही एक्सरसाइज करत नाही, नको जाऊ दे माझे खूप पाय दुखतात, आखडलेत जात नाही. आणि म्हणजे हे विशेष सायकल आहे. ट्रॅप मध्ये अडकले जातो आपण. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे जसं स्मोकिंग डेंजरस आहे तसं बसणं हे सतत बसून राहणं हे ऑल्सो डेंजरस. सतत बसून जो नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे आजकाल, आपण दिवसभर 90% लोक म्हणू हवं तर खास करून शहरातली सतत बसून काम आहे त्यांचं. मग ती शाळेला जाणारी मुलं असतील किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करणारी मुलं असतील किंवा ऑफिसेसमध्ये काम करणारी माणसं असतील. ह्याच्यामुळे होतं काय, त्यांना मनोरंजनासाठी जो शारीरिक व्यायाम करावा पाहिजे किंवा पूर्वी करायचे, अगदी गावीसुद्धा व्हॉलीबॉल खेळायला जायचे, ते होत नाही. आणि मग काय होतं, सोशल मीडियाचा आधार घेतला जातो आणि त्यामुळे तुम्हाला तुमची झोपेची वेळ कळत नाही आणि मग झोपसुद्धा आजकाल लोकांची कमी होते. तर झोप कमी घेण्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो, काय होतं नेमकं? मी आता सगळ्यात एक छोटं हे सांगते. झोप म्हणजे काय, तर नॅचरली देवाने जी झोप ही निर्माण केली आहे प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये, प्रत्येक प्राणी झोपत असतो. राईट. त्याचं कारण असं असतं की दिवसभराच्या आपल्या जे डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात आपल्या पेशी थकून जात असतात. मग त्याला रिपेअरची गरज असते, त्याला विश्रांतीची गरज असते. आणि जेव्हा तुम्ही झोपेतून ही विश्रांती मिळते, हे रिपेअर होतं अल्टिमेटली. परत नंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा पुन्हा तुम्ही नव्याने चांगल्या पद्धतीने काम करू शकता. ओके. परंतु आजकाल झालंय कसं की एकतर मुळात जसं मगाशी तू म्हणालास की लेट ॲट नाईट पर्यंत आम्हाला काम करावं लागतं, 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे होतात. काही वेळा तुमचे फॉरेन क्लायंट्स असतात, तुम्ही रात्री उशिरा काम करता. मग तुमचं हे कुठतरी क्लॉक बिघडलं जातं. कारण झोप मुळात जर अपुरी असेल तर इन्फ्लमेशन इज मोस्ट कॉमन. बॉडीमध्ये अल्टिमेटली झोप जर नाही झाली तर चिडचिडपणा वाढतो. बरोबर. चिडचिडपणा वाढला तर तुमच्या नातेसंबंधात सुद्धा त्याचं तणाव निर्माण होतं. दुसरं हे असतं की जेव्हा तुमची झोप अपुरी राहते तेव्हा नातेसंबंधात पण चिडचिडेपणा होतो, तुमच्याकडून क्वालिटी काम होत नाही. राईट. मग अल्टिमेटली तुम्हाला जे आउटकम पाहिजे त्या कामातून ते मिळत नाहीये. मग पुन्हा ते मानसिक ताणतणाव वाढला, त्याचा परिणाम अल्टिमेटली होतो की तुमचे कॉर्टिसोल लेवल्स वाढतात, हॉर्मोनल चेंजेस होत असतात. आणि मग हे हॉर्मोनल चेंजेस हे तुमच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे रक्तवाहिन्या ह्या कडक होतात, त्या व्यवस्थित काम, त्याचा कडकपणा वाढल्यामुळे मग वाढलेलं बीपी, मग त्याच्यातून येणारा डायबिटीज, मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लीड्स टू कार्डियक कॉम्प्लिकेशन. त्यामुळे झोप म्हणजे आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आल्यानंतर त्या पेशंटचं सगळं आम्ही हिस्ट्री ऐकून घेतो आणि जर त्याला गरज लागली तर त्याचं झोपेचं सायकल कसं. साधी एक गोष्ट सांगते, बऱ्याचदा वयस्कर लोकांच्या मध्ये रात्री उशिरा मोबाईल बघणे, झोप लागत नाही किंवा सगळ्यात उशिरा आपण असं म्हणतो की नाही आता मला गरज आहे, दिवसभरात मी बघितलेलं नाही, माझं काय काय चाललंय. आजकाल फोन करून सांगणं कन्सेप्ट पण बंद झाला. लोक मेसेज टाकतात, अरे मी मेसेज टाकला होता, वाट बघतात. मग त्यासाठी जागरण राहतं. मग अल्टिमेटली तुम्ही रात्री बघता आणि जेव्हा हे LED लाईट्स तुमच्या डोळ्यांवर पडतात तेव्हा मिलॅटोनिन नावाचं सिक्रेशन बॉडीमधलं कमी होत असतं आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली होतो की झोप लागत नाही. मग हे पुन्हा विशेष चक्र सगळं सायकल सुरू होतं. म्हणून झोप ही खूप महत्वाची आहे. 7 ते 8 तासाची झोप ही झालीच पाहिजे. जसं की आजच्या तंत्रज्ञानानुसार जर लोकांना समजावून सांगायचं असेल तर जसं तुम्ही रोजच्या रोज तुमची मोबाईलची बॅटरी चार्ज करता, एक्झॅक्टली तसं मॅडमनी सांगितलेलं की तुम्हाला तुमची बॉडी रिचार्ज करणे गरजेचं आहे आणि त्याच्यावरती फार गोष्टी अवलंबून आहेत. जसं की तुम्ही सांगितलं की स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे त्या एक हार्मोन्समध्ये चेंजेस होतात.
बऱ्याच वेळेला असं निदर्शनाला आलं की लोक स्ट्रेसमध्ये आहेतच. आता वेगवेगळे स्ट्रेस आहेत, शारीरिक स्ट्रेस, मानसिक स्ट्रेस, सामाजिक स्ट्रेस, कामावरचा स्ट्रेस. आजकाल जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्याला स्ट्रेस किती कारणीभूत आहे? मी एक साध्या वाक्यात सांगते, चिता मुर्दे को जलाती है हो. तो चिंता जिंदा को जलाती है. रिपीट करा एकदा प्लीज. चिता मुर्दे को जलाती है लेकिन चिंता जिंदा लोगों को जलाती क्या है. बात है. मग जेव्हा तुम्ही ही चिंता सतत जर तुमच्या ह्याच्यात असेल तर तुमच्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात, म्हणजे ज्याला स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतो आपण, कॉर्टिसॉल्स असतील, ॲड्रिनालिन सिक्रेशन्स असतील, ते वाढत जातात. त्याचा परिणाम काय होतो तर रक्तवाहिन्यांना आतून सूज येते, रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. अल्टिमेटली तुमचं प्रेशर वाढत असतं, ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावरचा ताण वाढत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयाचं म्हणजे किती ते सतत काम करणार आहे की नाही. मला तर हृदय काम काय करत असतं, प्रत्येक पेशींच्या पर्यंत ब्लड पोहोचवणं त्याचं काम आहे, ऑक्सिजनचा पुरवठा करणं काम आहे, न्यूट्रिशनचा पुरवठा करणं काम आहे. आणि जेव्हा ते कुठतरी त्याला ताण बसतो तेव्हा या मानसिक ताणाचा परिणाम हृदयावर होत असतो, रक्तवाहिन्यांवर होतो. सायमल्टेनियसली बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मानसिक ताणतणाव म्हणजे तणाव नाही असं एकही व्यक्ती नाही. आणि मी दुसरं पण एक तुला पॉझिटिव्ह सांगते, मी थोडी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची डॉक्टर आहे की तणाव जर नसेल तर लाईफ नाही, पण तुम्हाला एमच नाहीये. ओके, मग हे तणाव पहिल्यांदा ओळखायला शिकणं, बाय हुक और क्रूक तो तणाव कसा रिलीज करायचा त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि जर होत नाहीये ना, निग्लेक्ट द थिंग्स. म्हणजे हेही आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पेशंट्सला सांगत असतो, ज्याला समुपदेशन म्हणतात, पेशंटचं काउन्सिलिंग म्हणतात. तेही खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मानसिक ताणतणावाचं लिटरली पूर्णतः परिणाम हा आहेच, हृदयरोगावर आहेच. त्यामुळे मी प्रत्येक पेशंटला सांगते, काही लोक म्हणतात मॅडम तुम्ही नेहमी फ्रेश दिसता, तुम्ही कधीच असं तुम्हाला ताण नाही, असं काही नाही. तणाव हा सगळ्यांना. हाऊ यू कॅन मॅनेज दॅट द स्ट्रेस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ही मॅनेजमेंट सुद्धा आम्ही पेशंटला शिकवतो. क्या बात. तणाव मॅनेज करता आला पाहिजे. जशा गोष्टी तुम्ही इतर मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस घेता तर तो स्ट्रेस पण मॅनेज करण्याची कला आहे आणि त्याची सुद्धा काळजी तुम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेताय. म्हणजे तुमचं जे ब्रीद वाक्य आहे की शस्त्रक्रियेविना हृदय उपचार, तेच तुम्ही प्रत्येक वेळेला पेशंटकडून करून घेताय आणि त्यांना प्रवृत्त करताय की तुम्ही इतर गोष्टी मॅनेज केल्यात तर कदाचित तुमची शस्त्रक्रिया थांबू शकते. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कार्यकारण मीमांसावर विचार केला तर डिझीजच होणार नाही. एक्झॅक्टली. प्रिव्हेन्शन इज बेटर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. क्युअर. आता हे झालं स्ट्रेसचं वगैरे, जसं की तुम्ही सांगितलं की मिठाचं प्रमाण होतं, अजिनोमोटो वगैरे वगैरे वापरलं जातं. पण रोजच्या जीवनात आपल्याकडे आज जे काही पदार्थ येतात, अगदी आपण ज्यांना नॅचरल म्हणतो, ते सुद्धा केमिकल युक्त आहेत. आणि त्यातल्या त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्याशिवाय मानवाचं जीवन अपूर्ण आहे. मी भारताबद्दल बोलते, मला परदेशाबद्दल एवढं माहीत नाही. साखर आणि मीठ याचा प्रमाण आजकाल अतिरेक झालाय वापर. साखरेचं, मिठाचं वेगवेगळ्या कारणास्तव, गोड खाणं असेल, खारट खाणं असेल, त्याचा परिणाम काय होतो नेमका हृदयावरती? आता मी सगळ्या पेशंटना सांगते की 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब राहावा. ओके, कोणकोणते ते? त्यातले पहिलं म्हणजे गव्हाचं पीठ, मैदा. लोक फक्त मैदा घेतात आणि गहू रुटीनली खात असतात. बट व्हॉट इज मैदा? तो पण गव्हापासून बनलाय, कारण त्याच्यात ग्लुटेन आहे. गव्हामध्ये पण ग्लुटेन आहे. गव्हाचं पीठ. दुसरं आहे ते म्हणजे दूध. आता दुधाबद्दलचं फक्त थोडंसं हे आहे की आजकाल दुधात भेसळी खूप होत आहेत, त्यामुळे दूधवाढीचे इंजेक्शन वगैरे दिले जात आहेत. त्यामुळे शक्यतो मी दूध अवॉइड करा. पण जे तुम्ही जर नॅचरल गाई म्हणजे विदाउट इंजेक्शन किंवा तुम्ही फक्त पाला पाचोळ्यावर येतात तर यू कॅन द थिंग, पण 2 वेळा साय काढून असं दूध घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे हे इतकं बारकावा आम्हाला करावा लागतो. तिसरं असतं ते साखर, चौथा आहे ते मीठ आणि 5वा पदार्थ आहे तो म्हणजे पॉलिश राईस. ओके, की जो कार्बोहायड्रेट जास्त तुम्हाला हे करत असतो. तर ह्या पदार्थांपासून लांब राहा, कारण साखर म्हणजे ग्लुकोजचं जेव्हा पचन होतं तेव्हा त्याच्यातून कॅलरीज वाढतात. तेवढ्या कॅलरीज शरीराने नाही बर्न केल्या. जसं आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बैठी जीवनशैली, एक्सरसाइज नाहीये, तर त्याच्यामध्ये साखर जर समजा तेवढे कॅलरीज नाही बर्न झाल्या तर ते डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. त्यामुळे साखर ही ऑलवेज डेंजरस. लगेच दुसरा प्रश्न येतो, मग गुळ खाऊ का डॉक्टर? नाही, म्हणजे साखर आणि गुळ दोन्ही ऊसापासूनच बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढंच ग्लुकोजचं हे आहे. आणि आता पूर्वीसारखा गुळ मिळत पण नाहीये. पूर्वी नॅचरली भेंडीची झाडं वगैरे घालून त्याची मळी काढली जायची आणि मग तो सेंद्रिय गुळ मिळायचा. आता थोडं तरी केमिकल हे वापरतात, त्याशिवाय फास्ट होत नाही. त्याचा पुढचा घटक आहे तो म्हणजे खारवलेले पदार्थ. म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना की साखर वाढली की मधुमेह होतो आणि
XYZ त्याचे परिणाम होतात. दुसरं आहे ते मिठाचं. मिठामुळे काय होतं तर रक्तवाहिन्या सिकुडतात, त्यामुळे प्रेशर वाढत असतं. मग बऱ्याचदा आम्ही जेव्हा खूप मॅलिग्नंट बीपीचा पेशंट असतो त्यांना स्पष्ट सांगतो की तुम्ही मीठ कमी करा. पण काही लोकांना असं चुकीचा समज पण घेत आहेत की मग मला बीपीचा त्रास झाला मीठ बंद करून टाका. तर सोडियम हे गरजेचं आहे, प्रमाणात सोडियम हे पाहिजे, पण ते अतिरेक नको. मग साखर किंवा मीठ जेव्हा एक्सेस होतं, म्हणजे मला मिठाचंच आवडतं, खारवलेलंच आवडतं, किंवा मला वरून मीठ घेतलं ज्याला टेबल मीठ म्हणतो, त्याशिवाय मला जेवणच जात नाही, अशा लोकांच्यासाठी हे खूप घातक आहे. त्यामुळे प्रमाणातलं मीठ हे पाहिजे. साखर मी स्ट्रिक्टली सांगते की अवॉइड करा, कारण साखर ही इन्फ्लमेशन आणते बॉडीमध्ये, की ज्याच्यामुळे बरेचसे डिझीज होत असतात. तर त्यामुळे साखर आणि मीठ अल्टिमेटली मधुमेह, अल्टिमेटली तुमचा बीपी, आणि हे दोन्ही आजारांना आम्ही सायलेंट किलर डिझीज म्हणतो, की ह्याचा परिणाम तुमच्या प्रत्येक अवयवावर होतो, फक्त हृदयापुरतं घेऊ नका. साखर आणि मिठाचा एक्सेस वापर हे तुमच्या किडनी डिझीजकडे जातात, डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, बाकीचे फॅटी लिव्हर चेंजेस, लॉट्स ऑफ थिंग्स. म्हणजे हे 5 पदार्थ आहेत जे आपण आहारामधून कमी केले पाहिजेत किंवा बॅलन्स ठेवले पाहिजे. आय मीन टू से पॉलिश राईस टाळलेच पाहिजे. पॉलिश राईस असेल, गव्हाचं पीठ असेल वगैरे. मीठ, साखर याबद्दल आपण बोलतो. ते पाणी, बऱ्याच वेळेला या धावपळीमध्ये पाण्या पिण्याचं प्रमाण कमी होतं आणि डिहायड्रेशन होतं, तर त्याचा कसा परिणाम होतो हृदयावरती? मुळातच मी तुला एक साधं सांगते की एक पिंडी ब्रह्मांडी न्याय आहे. पिंडी ब्रह्मांडी म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. ओके. जसं बाहेर कसं जास्त पाणी आहे, थोडीशी जमीन आहे, तसं आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलं. राईट. आणि आपल्या शरीराला 2 गोष्टींची नितांत गरज आहे, ते म्हणजे पहिलं पाणी आणि दुसरं O2 ऑक्सिजन. ओके. ओके. मग पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी पडतं, कसं कमी पडेल, तर युजली की आजकाल काय होतंय, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आपण काम करतो किंवा जिथं तिथं AC आहे, जिथं जिथं गरम होतं तिथं फॅन लावतो, आपण कामाच्या व्यापामध्ये ते पाणी पिणंच कमी होऊन जाते. किंवा काही लोकांचे असं म्हणजे की नाही मला प्रवास करायचा आहे आणि मग मला सारखं सारखं बाथरूमला जावं लागतं, मी पाणी पिणार नाही. काहींच्यामध्ये आवडच नसते पाण्याची वगैरे. पण जर समजा तुम्ही जर हे पाणी दिलं नाही, की जे पेशींना गरज आहे, तर पेशी डिहायड्रेट व्हायला लागतात, पेशी त्यांचं काम करणं सोडून देतात. तर त्याच्यामुळे जर पेशींना उत्तेजित करायचं असेल, त्यांना चार्ज करायचं असेल, त्यांना रिज्युनेट करायचं असेल, साधं सिम्पल एक मी सांगते की बऱ्याचदा कुठलंही फंक्शन झालं की महिला वर्ग स्पेशली की पार्लरमध्ये जाणार, सगळं मेकअप टेकअप करणार, सगळे करणार. इन्स्टेड ऑफ दॅट मी सांगते की पहिले 15 ते 20 दिवस ना भरपूर पाणी पे. त्या पाण्याचं प्रमाण पण आहे. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. साधारण आपण सगळेजण ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतो, तर 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात पिणं गरजेचं आहे. आणि भारतीय संस्कृतीनुसार तांब्या भांडं जे सांगितले ते खूप म्हणजे तुझ्याकडे पण ते बघितलं, मला खूप आवडलं ते, की त्याचं तांब्या भांड्याचं असं आहे की तांब्यावर पाणी प्यायचंय पण घोट घोट प्यायचं. अच्छा. असा अर्थ त्याच्यात होता. आणि मग हे जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थित पिता तेव्हा अल्टिमेटली बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी राहतं. मग ती इन्फ्लमेशन जिथे कमी तिथे तुमचे ऑटो इम्युन कंडिशन्स असतील, संधिवातासारखे आजार असतात, किंवा काही वेळा पेशंटला काही हॉर्मोनल चेंजेस असतात, तुमचे बीपी आहे, डायबिटीज आहे, ह्या सगळ्यापासून तुम्ही लांब राहू शकता. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे पाहिजेच. परंतु काही कंडिशन्स आहेत की हार्ट फेल्युअर पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात, जेव्हा पंपिंग कॅपॅसिटी 15-20%, 10% अशी राहिलेले सुद्धा पेशंट्स आहेत. नॉर्मल 60 ते 80% आम्ही नॉर्मल पकडतो. त्या पेशंटच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला पाणी लिमिटेड ठेवायला लागतं. मग त्याची बॉडी हायड्रेटेड कशी ठेवायची ती पण एक कला आहे, ती आम्ही आमच्या रिहॅबमध्ये पेशंटला शिकवत असतो. पाण्याचा विषय निघाला म्हणजे ड्रिंक्सचा, तर आजकाल चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक आणि आजकाल असे काही ड्रिंक्स आले ज्याने इन्स्टंट एनर्जी येते वगैरे, त्याचा हृदयावरती काय परिणाम होतो आणि त्याचं सेवन किती प्रमाणात केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे? ॲक्च्युली चहा आणि कॉफी जर म्हटलं ना तर मॉडरेट लेवल कॅफेन आहे त्याच्यामध्ये, मॉडरेट लेवलला ते कॅफेन पाहिजेच, कारण थोडंसं तुम्हाला ते बूस्टअप राहतं, मेंदूला तुमच्या उत्तेजित राहतं. पण आजकाल जे एनर्जी ड्रिंक किंवा सतत कॉफी पिणं वगैरे जे काही कन्सेप्ट सुरू झाले तर ओव्हर झाले. म्हणजे दर 1 तासाने मला कॉफी पाहिजे. प्रत्येक तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये जा, तिथे कॉफी मशीन्स असतात, जावा घ्या आणि हे करा. लोक असं म्हणतात की मी ब्लॅक कॉफी घेतो, विदाऊट शुगर घेतो, दॅट्स गुड. पण ही जर रिपीटेड तुम्ही करायला लागलात तर अति कॅफेन पण तुमच्या शरीराला चांगलं नाही. बऱ्याचदा एनर्जी ड्रिंकमध्ये शुगरही असतं, ते खूप त्याच्यात साखर खूप असते आणि मग तुम्हाला ते असं तात्पुरतं तो बूस्टअप येतो. त्याच्या पुढची गोष्ट आजकाल स्टाईल झालेली आहे की संध्याकाळ 10 वाजले, जेवण जरी झालं 9-10ला तरी म्हणायचं नाही चल कॉफी पिऊन येऊया, किंवा उशिरा जाऊन एखादं कॉफी, कधीतरी ठीक आहे मज्जा म्हणून तुम्ही फॅमिली गेट टुगेदर आहे वगैरे,
पण हे सतत जर व्हायला लागलं तर कॅफेन काय करतं, मेंदूला उत्तेजित झाल्यामुळे तुमची झोप अपुरी होते. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की झोप ही शरीराला खूप गरजेची आहे. मग झोप नाही झाली, Charging पुन्हा आहे आपलं. अपचन, ऍसिडिटी, त्याच्यात हे विशेष सर्कल आहे. आणि बऱ्याचदा काही लोक असे आहेत की ऍसिडिटीच्या गोळ्या खाणारे, म्हणजे आपल्याकडे सर्रास पॅन्टोप्रोझोल, ओमेप्रोझोल, पाठ झाले लोकांना. झेंटॅक, लोकांना पाठ आहे, जातात डायरेक्ट केमिस्टकडनं घेऊन येतात. पण तुम्ही जेव्हा अशा गोळ्या घेत असता तेव्हा त्याचा परिणाम असेच वारंवार गोळ्या घेणाऱ्या लोकांच्या मध्ये पुढे जाऊन हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढतं आणि माहीतच नाही आहे लोकांना. पाणी, कॉफी ह्या गोष्टीनंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की आपण ज्या फळभाज्या किंवा नॉनव्हेज खातोय आणि बरंचसं प्रोसेस्ड फूड आहे, तर हृदय रोग थांबवण्यासाठी किंवा त्याच्यावरती जसं तुमचं ब्रीदवाक्य प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ते रोग प्रिव्हेंट करण्यासाठी बॅलन्स डाएट कसा असावा, व्हेज नॉनव्हेज, काय नेमकं काळजी आता यात 2 पार्ट करूया आपण. पहिलं मी तुला फळभाज्यांच्या बाबतीत सांगते. ओके. फळभाज्या ह्या चांगल्याच आहेत, कारण सगळे जसं की फ्रुट्स जे असतात, सगळे फ्रुट्स. फळभाज्यांमध्ये काय नाही, आधी हा खूप चांगला क्वेश्चन आहे तुझा ऍक्च्युली, की फळभाज्या आणि पालेभाज्या किंवा फ्रुट्स ह्या तिन्हीचं जर हे केलं, सगळेचं कॉम्बिनेशन होणं खूप गरजेचं आहे. त्यात पहिलं मी घेते फळांच्या बाबतीमध्ये. ओके. फ्रुट्स इज ऑलवेज गुड फॉर युअर हेल्थ. ओके, कारण ते अँटीऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेशनची जी क्रिया आहे, तुमचे पेशी ज्या खराब होत असतात त्याला रिज्युनेट करायला फ्रुट्स मदत करतात. पण त्यातल्या त्यात बेस्ट फ्रुट्स कुठले, तर व्हिटॅमिन सी वाले जे फ्रुट्स असतात ते जास्त चांगले आहेत. म्हणजे मोसंबी, संत्री, डाळिंब, किवी फ्रूट, स्ट्रॉबेरी, तुमचे ड्रॅगन फ्रूट, अगदी म्हणजे आवळा. काहीच नाही, डॉक्टर खूप महाग आहेत ही सगळी फळं आणि मी एफोर्ड नाही करू शकत. प्रत्येक लोक एफोर्ड नाही करू शकत फळं. तर मी त्यांना स्पष्ट सांगते की कागदी लिंबू रोज एक ॲटलिस्ट अर्धा ते 1 लिंबू पाण्यात पिळून घेऊन टाका. ओके. दुसरा पार्ट असतो तो फळभाज्यांच्या बाबतीत. पालेभाज्या सगळ्यात चांगल्या आहेत, त्याच्यात कुठलं हे नाही आहे. फक्त मी अगदी पेशंटला सांगते की पालेभाज्या ह्या शक्यतो झाकून शिजवा, जास्त शिजवू नका. ती जस्ट गरम करायची असते आणि पानात वाढायची. पूर्वीचे लोक आणायचे, ताजी भाजी तोडायचे, जे भाकरीचा तवा किंवा असेल त्याच्यातच ती लसणाची फोडणी घालून गरम करायची, पटकन ती पानात वाढली जायची. पण आता मात्र तसं राहिलेलं नाही. त्यात वाटण घाटण काय 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 पदार्थ बरेच, म्हणजे मेथीची भाजी आवडत नाही पण मेथी मटर मलाही आवडते, असं झालेलं आहे. तिसरा गोष्ट म्हणजे आता जर फळभाजी आणि पालेभाजीचं म्हटलं तर एक तर मुळातच भरपूर मिनरल्स, विटॅमिन्स असतात, फायबर्स भरपूर असतात की जे तुमच्या रक्तवाहिनीला क्लिन्झिंग करायचं काम करतात. फळभाज्यांच्या बाबतीत माझ्याकडे मी अगदी सिंपल भाषेत सांगते की बरेच पेशंट्स आमच्याकडे असे येतात, डायबिटीज आहे, किडनी फेल्युअरचे पेशंट्स आहेत, बीपी आहे, तर त्यांना मी असं ग्रेडेशन वाईज आम्ही सांगतो की वेलीवरच्या भाज्या ह्या तुमच्या सगळ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. जसं दोडका, पडवळ, दुधी भोपळा, कारली, तोंडली, गोसावळी, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, ह्या सगळ्या बेस्ट. फ्लॉवर, गवारी, भेंडी, कोबी, ओके ओके, अँड देन वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. म्हणजे हे जर आपण ग्रेडेशन केलं तर सुरुवातीला वेलीवरच्या भाज्या ह्या सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही डायबिटिक आहात, हायपरटेन्सिव्ह नसाल, नॉर्मली मला व्यवस्थित राहायचं आहे, ह्या भाज्यांचं प्रमाण. कारण जर बघितलं तर ह्या भाज्या पाणी जास्त असतं, ह्या भाज्या शिजवायला आपल्याला पाणी लागत नाही, ते वॉटरी असतं. आणि जसं मगाशी मी सांगितलं की पाणी गरजेचं असतं, तसे ह्या भाज्या तुमच्यासाठी खूप चांगल्या असतात. ओके. आता तिसरा प्रश्न तुझा की नॉनव्हेज. बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं आहे की नॉनव्हेज नाही बाबा, नॉनव्हेजमुळे हार्ट अटॅक येतो. ओके. भारतामध्ये आपल्या काळी माती आहे, भाज्यांची अवेलेबिलिटी खूप आहे, आणि भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला भाज्या भरपूर अवेलेबल होतात आणि आपण शाकाहार प्रेफर करतो. इंडिया सोडून तू बाहेर गेलास, 100% दे आर नॉन व्हेजिटेरियन. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं ते नॉनव्हेज खातात. पण आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? आपल्याकडे जे नॉनव्हेज बनवलं जातं, एक तर मुळातच ते आणल्यानंतर त्याच्यात ऑइल घालून शिजवलं जातं. बरोबर. जो मसाला आपल्याला बनवतो, आपण सगळे मसालेदार चमचमीत खाणारे इंडियन्स आहोत. बरोबर. त्याच्यासाठी भरपूर ऑइल, म्हणजे कांदा ऑइलमध्ये, तुमचा खोबरं ऑइलमध्ये भाजलं जातं वगैरे, आणि पुन्हा हे सगळं दुसऱ्या ऑइलमध्ये तडका देऊन मग ते केलं जातं. आणि हेच जर तू फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलास तर ते एक तर ग्रिल खातात, बॉईल खातात, त्याच्यासोबत भरपूर फायबर्स घेतात. म्हणजे सॅलड भरपूर असतं, व्हेजिटेबल, फक्त पालक ते हे करून घेतील, शिजवून घेतील, कोबी टाकतील, लेट्यूज असेल, झुकिनी असेल. म्हणजे आणि आपल्याकडे जर मटन थाळी, चिकन थाळी भेटली तर एवढूसा कांदा नाही तर एखादा टोमॅटो वगैरे असतो. सो वी आर इटिंग दॅट, म्हणजे द वे यू आर इटिंग दॅट नॉनव्हेज, वे यू आर प्रिपेअर दॅट नॉनव्हेज, दॅट इज बॅड इन इंडिया.
ओके. कारण आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तेव्हा त्याच्याबरोबर भरपूर, एक तर ते बिर्याणीत जातं, नाही तर ज्या दिवशी नॉनव्हेज आहे, मी नेहमी एक भाकरी खाणार, आज मी 1.5 खाल्ली, मी 2 खाल्ली, का तर मला खूप Non-veg. आवडतं. त्यामुळे यू आर इटिंग व्हेरी लेस अमाऊंट ऑफ प्रोटीन विथ लॉट्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि हेच जर तू फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं तर दे आर इटिंग अ प्रोटीन बट लॉट्स ऑफ फायबर्स, की त्यांच्यामध्ये मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स जे शरीराला गरजेचं आहे ते तिथं जास्त जाते. आणि आपल्याकडे खूप प्रोसेस केल्यामुळे मुळातच नॉनव्हेजला स्वतःच एक ऑइल आहे, राईट. तर त्याच्यात आणखी ॲडिशनल खूप ऑइल घालून तुम्ही मग ते जिभेला पॅलेटेबल आहे, येस येस. पण ते शरीराला चांगलं नाही नाही. नाही बरोबर. म्हणजेच म्हणून मी पेशंटला सांगते की कसं बनवायचं नॉनव्हेज हेही आम्ही पेशंटला समजून सांगत असतो. म्हणजे आपल्यात एक म्हण आहे, चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला. हा तो प्रकार आहे की Exactly. चारण्याची कोंबडी हानिकारक नाहीये, तो बारण्याचा मसाला तुमच्यासाठी Exactly. हानिकारक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण हे सर्व खाणं वगैरे बघतो आणि बिकॉज ऑफ सॅडनरी लाईफस्टाईल, सिटिंग लाईफस्टाईल, इनॲक्टिव्ह फिजिकल इनॲक्टिव्हिटी वगैरे, आणि मग नॉनव्हेज बरोबर खूप सारे कार्ब घेणं, यांनी आजकाल वजन खूप वाढतंय लोकांचं. आणि अनफॉर्च्युनेटली आजही लोक त्या वजन वाढण्याकडे दुर्लक्ष करतात की नाही, हेल्दी पाहिजे, खात्यापित्या घरचा मी वाटलो पाहिजे, अशी काही काही लोकांची संकल्पना आहे. त्याचा त्या वजन वाढीमुळे त्या ओबेसिटीचा मध्ये कार्डियक रिस्क किती आहे? कार्डियक रिस्क फॅक्टर्स जर बघितले ना तर त्याच्यात ओबेसिटी हे आहेच, म्हणजे बैठी जीवनशैली, त्याच्यामुळे वाढलेलं वजन आणि त्याच्यामुळे येणारा डायबिटीज पहिला ह्याच्यात, त्याच्यानंतर येणारा हायपरटेन्शन, आणि ह्या दोन्हीचा परिणाम तुमच्या हार्ट डिझीजवर होतच असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं ही काळाची गरजच राहणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुमचे कॉग्निटिव्ह फंक्शन्स पण थोडेसे कमी होतात. म्हणजे मेंदू तुमचं हे, 2 प्रकारचे फॅट असतात, एक असतं ते पॅराइटल फॅट, दुसरं असतं ते विसरल फॅट. पॅराइटल फॅट म्हणजे हे जे आपलं स्किनच्या खाली जे इमिजिएट आहे, हां, आणि विसरल फॅट म्हणजे ऑर्गनवर येणारं, जे दिसत नाही, जे दिसत नाही, ऑर्गनवर येतं, म्हणजे लिव्हरवर, फॅटी लिव्हर चेंजेस तुमच्या किडनीवर असतील. मग हळूहळू जर हे कोलेस्ट्रॉल तुमचं हे जर ओबेसिटीमुळे जर फॅट वाढत गेलं तर तुमचे ऑर्गन्स पण काम करायचे कमी करतात. बरोबर. त्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हर चेंजेस आहेत, बऱ्याचदा आपण काही वेळा पोटात दुखतं म्हणून सोनोग्राफीला जातात आणि फॅटी लिव्हर चेंजेस ग्रेड 1, ग्रेड 2 फॅटी लिव्हर चेंजेस म्हणून रिपोर्ट येतो, पण आपण निग्लेक्ट करतो, खाली बघतो की स्टोन आहे का, अपेंडिक्स आहे का, तेवढंच ऑपरेट करा आणि सोडून द्या. ओके. दॅट इज अ फर्स्ट अलार्मिंग साईन फॉर यू. आणि हे त्यावेळी जर ओळखलं की फॅटी लिव्हर चेंजेस येत आहेत म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी असं घडतंय ज्याच्यात कोलेस्ट्रॉल वाढायला, मला काळजी घेतली पाहिजे. आणि हे डॉक्टरांनी सांगणं त्यांना गरजेचं आहे. राईट. जेव्हा आमच्याकडे येतो पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये पेशंट, तेव्हा आम्ही स्पष्ट सांगतो की मग त्याला सायंटिफिकली समजून दिलं पाहिजे की फॅटी लिव्हर चेंजेस म्हणजे काय, त्याला एक्झॅक्टली डाएट काय पाहिजे, तुमच्या ऑर्गनवरचं फॅट वाढायला लागले. म्हणून तर मी स्पष्टपणे सांगते की जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाता तेव्हा डोंट ईट ऑर्गन्स. ओके. हां, आपल्याकडे ऑर्गन्स खाण्याचं कॉमन आहे आपल्या इंडियामध्ये, ऑर्गन्स तेवढे खाऊ नका. बाकी तुम्ही मसल खाऊ शकता, बोन्स मांस खाऊ शकता. ओके. त्यातल्या त्यात पण रेड मीट इज ऑलवेज डेंजरस टू युअर हेल्थ. पक्षी चालू शकतो, अंडीच बेस्ट आहेत. फिश गुड फॉर द हेल्थ, त्यात पण 2 प्रकार, सी फूड, रिव्हर फूड. आय प्रेफर टू गो फॉर द सी फूड. कारण रिव्हर फूडमध्ये आता कंटॅमिनेशन खूप आहे, सगळा इंडस्ट्रियल फ्लो सगळा नदी नाले ओढ्यात जातो, त्यामुळे बऱ्याचसं मर्क्युरी पॉयझनिंग किंवा आर्सेनिक पॉयझनिंग खूप सध्या कॉमन चाललेलं आहे. वेळेवर जेवण महत्त्वाचंच आहे, जे तुम्ही सांगितलं, काय खाणं तेही महत्त्वाचं आहे, पण बऱ्याच वेळेला काही गोष्टी तुमच्या हातात नसतात किंवा आजकाल 90-95% लोकांना औषध आणि गोळ्या असतात, पण तरी त्यात सुद्धा लोक एक मॅनिप्युलेशन करतात आणि वेळेवर औषधं घेत नाहीत. काय धोका होऊ शकतो, खास करून हृदय रोगाच्या बाबतीत वेळेवर औषधं न घेतल्यामुळे काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? आता मी 2 प्रकारचे सांगते की पुन्हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जो राबवला जातो त्यात 2 प्रकारचे पेशंट्स असतात. एक असतात की आय एम 50+, 60+, अजूनपर्यंत काही नाही आहे पण मला नको आहे. ओके, ग्रेट. दुसरं असतात ते म्हणजे जे हायपरटेन्सिव्ह आहे, डायबिटिक आहेत, किडनी फेल्युअरचे पेशंट आहेत, हार्ट वीक झालेला आहे. तर काही वेळा मी आजकाल बघितलंय की बीपी आणि डायबिटीजची गोळी नको म्हणतात पेशंट, पण एकदा खाल्ली की मला सवय लागेल. पण ऍक्च्युली गोळी घेतल्यामुळे जेवढे साईड इफेक्ट नाहीये, जेवढे गोळी न घेतल्यामुळे जास्त साईड इफेक्ट, वेळेत आणि सांगितलेली गोळी न घेतल्यामुळे. मग बऱ्याचदा असं होतं की तुम्ही गोळ्या वेळेत घेत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते की आज बीपीची गोळीच विसरली,
डायबिटीजची गोळी जेवणाच्या आधी खायला सांगितली होती डॉक्टरांनी, पण मी विसरलो, मग मी कधीतरी खातो, मध्येच आठवल्यानंतर खातो. पण तुमचा जेव्हा तुम्ही ह्या गोळ्या चुकवता, मिस करता, किंवा रक्त पातळवायची गोळी मिस झाली किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी मिस झाली, तर तुमचा हार्ट अटॅकचा धोका हा 2 ते 5 पट वाढत असतो. केवळ गोळी वेळेत न खाण्यामुळे. औषधं न घेतल्यामुळे किंवा चुकवल्यामुळे. कित्येक पेशंट्स माझ्याकडे येतात की मला प्लास्टी झाली, तेव्हापासून डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्या, पण कंटाळा आला डॉक्टर, गेली 3 महिने मी गोळीच खाल्लेली नाही, अरे बाप, 4 महिने मी गोळीच खाल्ली नाही. पण परत त्याच्या हृदयावरचा ताण इतका वाढतो की पूर्वी त्याचा हार्ट पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मल असलेला पेशंट गोळी न खाल्ल्यामुळे हार्ट पंपिंग वीक होतं, आणि मग डॉक्टर सांगतात आता आम्ही काही करू शकणार नाही, जस्ट मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट, फक्त गोळ्या न घेतलेल्याचा परिणाम. त्यामुळे वेळेवर गोळ्या घेणं खूप गरजेचं आहे, त्या वेळी गोळ्या घेणं गरजेचं आहे. जर गरज असेल तर ती गोळी घ्या, कारण गोळीमुळे साईड इफेक्ट नाही आहेत जेवढं गोळी न घेतल्यामुळे साईड इफेक्ट राहणार आहेत. जेव्हा डॉक्टर, आणि हे तुम्ही डॉक्टरांना ठरवू द्या, पेशंट स्वतः जे ठरवतात ना, दॅट इज रॉंग. हे सगळ्यात धोकादायक आहे. डॉक्टरांनी सांगायच्या आधीच पेशंट स्वतःचं शहाणपण किंवा कुणाच्या तरी अनुभवावरून प्रयोग करतात की अरे त्याने बंद केली, त्याला काय नाही झालं, मग मी पण बंद करतो, आता 6 महिने झालेले बस झाले. मग मला असं वाटतं की तुम्हाला कंटाळा आलाय ना, तेही तुम्ही डॉक्टरांना सांगा, डॉक्टर खूप कंटाळा, गोळ्या खूप सांगा तुम्ही, मग डॉक्टर ठरवतील की बाबा काय कसं कॉम्बिनेशन मध्ये त्याला देणं गरजेचं आहे. पण हे होत नाही. त्यामुळे गोळ्या वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे, आणि त्या वेळीच घेतलं पाहिजे. एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आजकाल खूप त्रासदायक झाला आहे ह्या अर्थात गोळ्या वेगवेगळं खाणं पिणं आहेत, तो म्हणजे ॲसिडिटी. सो ॲसिडिटी आणि हृदयरोग ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. छातीत दुखणं हा जो प्रकार आहे तो नेमकं कसं दुखलं कळत नाही. मग ॲसिडिटी आणि तो जो हृदयाचा आजार आहे ह्याच्यात काय साईन काय आहे? डिफरन्शिएशन. हां, ओके. कसं असतं सांगते की ऍसिडिटीचं जे दुखणं, दोन्हीचं जे जळजळ आहे ना, ती इथं रेट्रोस्टर्नलच असतं. बरोबर आहे. त्यामुळे कन्फ्यूज होतं पेशंट. स्टर्नम पण ऍसिडिटीचं जे आहे ना, ते अँटासिड घेतलं की ते कमी येत असतं, किंवा समजा ढेकर आला, थोडंसं ज्याला आपण काय म्हणतो गॅसेस पास झाले, तर तुम्ही ते म्हणजे ते रिलीज होतं. पण जे कार्डियकचं जे पेन राहतं, ती जळजळ जी असते तिथं थोडा दाब पण असतो, सायमल्टेनियसली पेशंटला घाम येत असतो, बऱ्याचदा कोल्ड स्वेट म्हणतात, म्हणजे ऍटमॉस्फिअर तर एकदम तुम्ही एसीत बसलाय, तरी सुद्धा थंड वारं चाललंय, तरी तुम्हाला दरदरून घाम येतोय, किंवा थकवा येतोय, खूप थकवा, जो ऍसिडिटी थकवा येत नसतो कधी. ओके, थकवा येतो, अस्वस्थ वाटतं, तर हे कार्डियक कॉम्प्लिकेशन्स असतात, आणि ऍसिडिटी इज डिफरंट. पण जर असं काही जाणवलं आणि जर तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाहीये, तुम्ही सरळ पेशंटला सांगते गो टू नियर क्लिनिक आणि ECG करा, आणि मग ठरवा की हे आहे. अजिबात रिस्क घ्यायची नाही या बाबतीत. ह्या बाबतीत एक मला एक रिसेंटली माझ्या जवळपास झालेला एक प्रसंग की रात्री पार्टी झाली, ड्रिंक झाली आणि अस्वस्थ वाटायला लागलं की छातीत दुखतंय, पण असा आजपर्यंत त्यांचा अनुभव होता की ॲसिडिटीच आहे. ॲसिडिटीची गोळी घेतली आणि दुर्दैवाने त्यांना सकाळी प्राण गमवावे लागले. तो रात्री अटॅक येऊन गेलेला पण माहीत नाही आहे. तर आता आपण याला गोल्डन आवर्स अशा पद्धतीचं म्हणतो. ओके, तर त्याविषयी थोडं सांगा की अशा वेळेला, कारण की त्यावेळेला काहीच नॉलेज नसतं की हे ॲसिडिटीचं आहे की हार्ट अटॅकची आहे साईन, काय असतात, म्हणजे त्यावेळेचे प्रसंग काय असू शकतात अंदाजे? आता जसं मी सांगितलं की तुम्हाला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा छातीत दाब बसत असतो, घाम येतो, लेफ्ट शोल्डर पेन, लेफ्ट हँड पेन, बॅक पेन, काही वेळा लोअर जॉ पेन येतो, बऱ्याचदा काही वेळा तुम्ही चालताना पेशंटला इथं दुखतं आणि मिसगाईड होतात की अरे माझं दातांचं दुखणं सुरू झालंय का. असे पण काही पेशंट्स आहेत की मला जबडा दुखत होता पण माझ्या लक्षात आलं नाही की हे हार्टशी रिलेटेड आहे. चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं, पहिले 3-4 आठवडे ना पेशंटला थकवा येत असतो, सतत पेशंट थकत असतात, किंवा झोप न लागणं. मग यावेळी किंवा जेव्हा तुम्हाला समजा घाम आलाय, दुखायला लागलेलं आहे, तर अशा वेळी सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे डीप ब्रीथ करायचं. ओके, कोण समोर जवळ जे असतील व्यक्ती त्यांना सांगायचं की मला पिक करा आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला की मला प्रॉब्लेम येतोय, किंवा जर स्वतः जरी तुम्ही करू शकत असाल तर पटकन डॉक्टरकडे जाणं, कोणत्याही डॉक्टरकडे जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये. तेही मी स्पेसिफिक नमूद करते जिथे ICU मॅनेजमेंट आहे तिथे जा, पटकन जाणे. लोकांचं कसं होतं की बऱ्याचदा आपण आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो, मग तिथे डॉक्टर तुम्हाला हे सांगतात ECG असेल तिथे सोय तर ठीक आहे, नसेल तर ते म्हणतात नाही मला, त्यांना जर ते लक्षात आलं तर ठीक आहे. प्रत्येक वेळी काही लक्षात येईलच असं नाही.
मग त्यावेळी बऱ्याचदा तो वेळ जातो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं काही जाणवतं तेव्हा पटकन तुम्ही जवळ जिथे ICU मॅनेजमेंट आहे तिथल्या हॉस्पिटलमध्ये जाणं आणि ॲडमिट होणंही जास्त गरज आहे. पण हा जो मधला वेळ आहे डॉक्टरपर्यंत पोहोचोपर्यंत, ICU पर्यंत पोहोचोपर्यंत, त्यावेळी तुमचं एक तर मुळात तुम्ही डीप ब्रीथ करायला चालू पाहिजे. तुमचं कॉन्फिडन्स लेवल लूज करायचं नाही की आता काहीतरी संपतंय माझं आणि चला असं नाही, हालचाल करायची नाही. बऱ्याचदा तुम्ही काय करता की सतत चालत असतं, अस्वस्थ होत असतं, तेव्हा पेशंट चालतात, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, मला कसं तरी होतंय, मला कसं तरी होतंय, आणि त्यावेळी बऱ्याचदा तुमचं उलट हृदयावरचा ताण जास्त वाढतो, स्ट्रेस लेवल वाढते. सिट इन अ चेअर, तुम्ही शांत बसा, डीप ब्रीथ करा, एखादा फोन लावा जो तुम्हाला इम्पॉर्टंट फोन लावायचा आहे तो, आणि एका जागीच बसून पटकन डॉक्टरकडे जाणं हे पहिलं हे असतं. त्याला गोल्डन आवर्स म्हणतात, Yes. जे काही वेळा अर्धा तासापासून ते मॅक्सिमम 2 तासापर्यंत राहू शकतात. त्यामध्ये तुम्ही म्हणजे असं काही सांगता येत नाही पेशंटला, पेशंट टू पेशंट आणि Patient त्या to patient सिच्युएशन different हाऊ ही इज रिॲक्टिंग. एक्झॅक्टली. ओके. आता हे आपण बऱ्याच वेळेला बघतो की पुरुषांना हार्ट अटॅक आला वगैरे, पण महिलांमध्ये पण ते प्रमाण वाढत आहे. आणि त्यासाठी मला जे माहिती मिळाली की तुम्ही पुणा प्रिव्हेंटिव्हमध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये वुमन्स कार्डियाक हेल्थ प्रोग्राम एक डिझाईन केलेलं आहे. एक्झॅक्टली. तर महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल आणि त्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये तो प्रोग्राम काय आहे नेमका? मुळातच सांगू का, पूर्वी महिला ही 4 भिंतींच्या आत असायची. Okay. आता तिचं 4 भिंतींच्या बाहेरचं पण एक विश्व आहे. बरोबर आहे. पण Office जरी आहे, ती बरोबर. ऑफिस अवर्स किंवा बाहेर जरी वर्किंग असेल तर तिचं मागचं ही 4 भिंत काही तिला सुटलेली नाहीये. त्याच्यामुळे ती आणि बाहेरचं विश्व असं दोन्ही मिळून तिला कॉम्बिनेशनली तिचं मानसिक ताण जास्त वाढत निघालेला आहे. राईट. तिसरं गोष्ट आहे की याच्यातून आलेलं स्ट्रेस, त्यामुळे हॉर्मोनल चेंजेस. पूर्वी थायरॉइडचे प्रॉब्लेम असणाऱ्या खूप कमी लोक असायचे, आता मात्र 10 महिलांच्या पैकी 7-8 जणींना थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेतच. राईट. त्याचा तिसरा परिणाम आहे की बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होतं. म्हणजे मुळातच कसं आहे की वेळोवेळी जेवण, न्यूट्रिशनली खाल्लं नाही, झटपट बनवणाऱ्या भाज्या आणून ठेवायच्या, की पटकन बनवलं आणि मी निघाले, का तर मला टाइम मॅनेजमेंट करायची आहे. बरोबर. या सगळ्या घाई गडबडीत पाण्याचं प्रमाण कमी पडतं, स्ट्रेस वाढलेला आहे, इन्फ्लमेशन बॉडीत वाढतं, वजन वाढत निघालेलं आहे. त्याचा परिणाम तुमचं डायबिटीज, BP हे वयाच्या 45-50 मध्येच आजकाल येतं. तर या महिलांच्या मध्ये नो डाऊट की तिला आम्ही असं सांगू शकत नाही तुझं जॉब सोड. तिला तिचं आर्थिक गणित त्याच्यावर बसलेली आहेत सगळी. मग त्या जॉबचं शेड्यूल आम्ही सगळं जाणून घेतो आणि मग त्याच्यानुसार त्यांना आम्ही डाएटरी फूड हॅबिट्स कशा चेंज करायच्या, तुम्ही त्या वेळी बाबा ही जेवणाची वेळ आहे तर ती तुम्हाला मिळत नाही, ती कशी मॅनेज करायची, पाण्याचं प्रमाण कसं व्यवस्थित ठेवायचं, वाढलेलं वजन कंट्रोल करायचं आणि डाएट हे करायचं आहे तो कसा मॅनेज करायचा, ह्या इथंपर्यंत हे केलं. तर काही वेळा मग काही हाय डोस ऑफ व्हिटॅमिन C वगैरे, त्यांचं व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, ह्या सगळ्याचं ॲनालिसिस केलं जातं जेणेकरून ती महिला ही वयाच्या 60-65 मध्ये पण सक्षम राहिली पाहिजे. हा झाला एक वयोगट की अपेक्षा आहे की 50 नंतर हार्ट अटॅक येऊ शकतो, 60 नंतर येऊ शकतो. पण एक नवीन समीकरण येतंय भारतामध्ये, जसं की भारत हा डायबेटिक कॅपिटल आहे. आपण मी तर लहानपणापासून हब ऑफ डायबेटिक आहे की 10 पैकी 7 लोकांना डायबिटीस असण्याची शक्यता, 10% किंवा होण्याची शक्यता आहे. पण तसंच आता एक नवीन बघायला मिळालं यंगस्टर्समध्ये, म्हणजे 20, 30, 35, 40 सुद्धा यंगच आहे, अशामध्ये लोकांना हार्ट अटॅक येतोय. आणि दुसरे मी फार एक वेगळा प्रश्न विचारणार आहे मॅडम तुम्हाला, अचानक जो मला सुचलाय. कोविड झाल्यानंतर, कोविडची लस घेतल्यापासून एक गैरसमज आहे किंवा तो मला माहीत नाही नेमकं, की तेव्हापासून हार्ट अटॅक जास्त यायला लागलेत यंगस्टर्समध्ये. आहे काय आहे नेमकं, यंगस्टर्सना हार्ट अटॅक काय येतात आणि त्यापासून कसं वाचलं पाहिजे तरुण पिढीने? आता कोविड हा जरी एक म्हटलं, कारण कोविडचा जो व्हायरस होता तो कोॲग्युलेशन फॅक्टर करणारा होता. ओके. ब्लड कोॲग्युलेट होत होतं. आता आपण ज्या लसी घेतलेत त्या पण कोविडचं ॲटेन्युएटेडच वॅक्सिन आहे, त्याचं प्रोटीन घेतलेलं आहे, त्याचं DNA मारून आपण प्रोटीन घेतलेलं आहे. तर अल्टिमेटली त्याचा परिणाम पुन्हा तेच आहे, सेम कोॲग्युलेशन फॅक्टर, रक्त गुठळ्या होणं. ओके. सायमल्टेनियसली कोविड नंतरचा जो इरा आला त्याच्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला की अरे लाईफ इज व्हेरी अनसर्टन, जो कुछ मजे करणे अभी करो, ज्या काही जो पैसा आहे तो इथं. जे पूर्वी आपलं कसं होतं की साठवणं एकमेकाच्या, हा एक ट्रेंड आलाय, हा तो मजे करण्याचं जे काही कन्सेप्ट आला त्याच्यात मग जंक फूडचं खाणं, मग एक्सरसाइज नाही, मला आज झोपायचंय, माझी इच्छा आहे, उद्या माहित नाही मी आहे का नाही, मी आज झोपून घेतो. राईट. उद्या मला माहित नाही माझं काय होणार आहे, आज मी दारू पिऊन घेतो. मग याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल बिघडली. राईट. सिडेंटरी लाईफस्टाईल जास्त आलं, तुम्ही घरी बसला होतात सगळेजण,
आणि घरी बसून बैठी जीवनशैली तुमची जास्त वाढली. कोविड वॅक्सिन असो किंवा झालेला कोविड असो, युजली मॅक्सिमम जे पेशंट येत आहेत त्यांना कोविडची हिस्ट्री आहे. म्हणजे मी सांगते, डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोविड, चिकनगुनिया, टायफॉइड सारखे जर आजार होऊन गेले, किंवा टीबी सारखे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जेव्हा तुम्हाला होऊन जातात तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेटरी चेंजेस हे जास्त होतात. ते इन्फ्लमेशन कमी करणं हे खूप गरजेचं असतं. पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये ह्या इन्फ्लमेशनवर आम्ही काम करतो. आणि जर समजा ते इन्फ्लमेटरी चेंजेस नाही कमी झाले आणि लाईफस्टाईल जर चुकीची असेल, बीपी, डायबिटीज जर असेल, तर त्या पेशंटमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे एनी टाईप ऑफ व्हायरल और बॅक्टेरियल इन्फेक्शन, नॉट ओनली कोविड, जे काय तुम्हाला पास्ट हिस्ट्री असेल तर देर इज चान्सेस की तुम्हाला हे होऊ शकतं. म्हणून मी पेशंटला सांगते की जेव्हा तुम्हाला एखादं व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होतात त्याच्यानंतर तुम्ही लगेच बाबा 5-6 दिवस अँटीबायोटिक झाले, नाव आहे मुके, चलो भागो दौडो, नाही चालणार. बॉडी तुम्हाला एक असं इंट्युजन देत असते, थकवा येणं किंवा नाही मला तेवढं हे होत नाही, थकून जातो. तर अशा वेळी तुम्हाला बॉडीला रिपेअर करायला वेळ देणं गरजेचं. आपण काय करतो, सुट्टी टाकतो आणि झोपतो, तर नाही, त्याच्यामध्ये तुमचा सप्लिमेंटचा रोल खूप येतो. विटॅमिन डी, विटॅमिन B12, विटॅमिन C, काही मिनरल्स किंवा प्रोटीन डाएट हा खूप गरजेचा असतो. आजकाल बरेचसे गैरसमज आहेत जेनेटिक आजाराबद्दल, अनुवंशिकता त्याच्या वडिलांना होतं म्हणून मला झालं वगैरे. तर हृदयरोग किंवा हार्ट अटॅक ज्यांना येऊन गेलाय फॅमिलीमध्ये हिस्ट्री, तर त्याचा काय रेशो आहे किंवा तो पुढच्या पिढ्यांवरती परिणाम करतो का? पालकांना झालेला असेल तर मुलांना होऊ शकतो का? जेनेटिक फॅक्टर खूप आहे. म्हणजे 65% हा आजार पुढच्या पिढीमध्ये जातो. ओके. आणि जर मागच्या पिढीमध्ये नसेल, पण जर लाईफस्टाईल जर खराब असेल तर 4-5% तोही आपण एक कन्सिडर करायचा. पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगते, आपण आता फॉर एक्झाम्पल बाल्डनेसचे पेशंट आहेत, टक्कल पडले, तर आपण म्हणतो अरे नाही माझ्या आजोबांना पण होतं, वडिलांना पण होतं, मग मलाही सहजपणे झालं. आपण सांगतो. मग हार्ट अटॅक, डायबिटीज आमच्यात फॅमिलियर आहे. म्हणजेच काय, जे आजोबा खात होते तेच वडील खात आहेत, वडील जे खात आहेत तीच लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करताय, आणि मग हा पिढीजात येतोय. इफ यू नो दॅट की माझं जेनेटिक फॅक्टरने माझ्या ह्याच्यामध्ये बीपी आहे, डायबिटीज आहे, तर यू रीड अबाउट दॅट डिझीज. नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे या. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्याच पेशंट्स असे येतात की आम्हाला माहिती पाहिजे डॉक्टर, बरोबर आहे, की बाबा हे कशामुळे होतंय आणि मी काय काळजी घेतली पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ प्रिव्हेन्शन. एक्झॅक्ट. त्यामुळे जेनेटिक फॅक्टर आहे का, तर 100% आहे. पण तुम्ही तर जेनेटिक्स कुठेतरी तर ब्रेक करायचं आहे, तर यू हॅव टू चेंज युअर लाईफस्टाईल. म्हणजे डॉक्टरांनी तुमची हिस्ट्री घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री चेक केली पाहिजे की काय काय होतं, आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला मला पाहिजे. परत नाही झालं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. इन्स्टेड ऑफ तो एक बिरुदावली मिरवण्यापेक्षा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अरे माझ्या आजोबांपासून डायबिटीज आहे, मी आज 25शीत आहे, 30शीत आहे, मला काळजी घेतली पाहिजे, आणि त्यासाठी मी काय करू शकतो हे पहिल्यांदा, आणि ते पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही करून घेताय. खूप पेशंट्स येतात. म्हणजे अगदी आनंदाने सांगावं असं वाटतं, पूर्वी खंत होती, आता आनंद आहे की पेशंट फक्त हार्ट प्लास्टिक बायपास झाली, हार्ट वीक आहे, मग यायचे. प्रिव्हेन्शन म्हणून पेशंट कुणी येत नव्हते. पण आताच्या ह्या, म्हणजे जसं मगाशी आपण बोललो की कोविड नंतर हा फॅक्टर खूप वाढलाय की लोक अवेअरनेस म्हणून येत आहेत. आता हार्ट जे आहे आपलं, हार्ट आपण म्हणजे नाही का, दिल, तो अगदी बॉलिवूड पासून सगळ्यांचा काय ते जिवाळ्याचा विषय. हार्ट, दिल, हृदय वसंत फुलतो असं म्हणतात, पण तो वसंत फुलणं म्हणजे आनंददायी जीवन असणं, आणि त्याच्यासाठी म्हणून हृदयाचे असणारे सायलेंट किलर्स काय आहेत जे, म्हणजे हार्ट डिझीज होण्यासाठी जे सायलेंट किलर्स म्हणतात, ते तुला आतापर्यंत मी बोलले 2च गोष्टी, बीपी आणि डायबिटीज. ऑफकोर्स अनकंट्रोल बीपी आणि अनकंट्रोल डायबिटीज इज ऑलवेज डेंजरस टू युअर हार्ट. ओके, म्हणून इट शुड बी अंडर कंट्रोल. फर्स्ट पार्ट येतो तो म्हणजे तुमचं वय. जसं वय वाढत जाईल तसं आपल्या रक्तवाहिन्या ह्या कडक होतात, आणि वयानुसार येणारा हार्ट डिझीज हा असतो. परंतु मला इथं नमूद करावं असं वाटतं की जे यंगस्टर्स आहेत त्यांनी आपलं एजिंग मॅपिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याचे पण काही कार्डियक मार्कर्स आहेत. ओके, की इज देअर एनी चान्सेस ऑफ हार्ट अटॅक टू मी डॉक्टर, मला ब्रेन स्ट्रोकचे वगैरे काही चान्सेस आहेत का, माझ्या रक्तवाहिन्या काही कडक झालेत का, ह्या आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशनवरून समजून घेऊ शकतो. तर ते आधी करणं गरजेचं आहे. त्यामुळे वय कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे जे प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगतो की वय कंट्रोलमध्ये ठेवणं कसं गरजेचं आहे. ओके. दुसरा पार्ट असतो तो म्हणजे तुमच्या डिफिशियन्सीज, विटॅमिन डी, विटॅमिन B12, फोलिक ॲसिड, विटॅमिन C, याचं आहारामध्ये तुमच्या काय कमतरता आहे का,
हे आधी बघितलं जातं आणि त्याच्यानुसार त्याचं सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. तिसरा भाग असतो तो म्हणजे सायलेंट किलरमध्ये, ते म्हणजे व्यसन. त्यामुळे स्मोकिंग इज व्हेरी डेंजरस टू युअर हेल्थ. अल्कोहोलिक किंवा तंबाखू इथं ठेवून काम करणं, गुटखा खाणं, मिशरी लावून काम करणं काही महिलांच्या मध्ये असतं. त्यातल्या त्यात युजली ग्रामीण भागात किंवा जो कामगार वर्ग आहे त्यांना मिशरी लावून काम करायची सवय. पण तंबाखू इज अ निकोटिनिक ऍसिड. जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येतो तेव्हा आम्ही जिभेखाली गोळी ठेवतो, कारण जिभेखाली ठेवलेली गोळीचं फास्ट ॲब्सॉर्प्शन हे तुमच्या डिरेक्टली हृदयावर काम होते. तुम्ही तर तंबाखू इथं ठेवून काम करता, म्हणजे निकोटिनिक ऍसिड डिरेक्टली हार्टवर काम करत असतं आणि मग रक्तवाहिन्या, हृदयावरचा लोड वाढतो, हृदयाची धडधड वाढत असते. तिसरा सायलेंट किलर जर म्हटलं तर मानसिक ताणतणाव, जसं मगाशी मी बोलले की खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढचं आहे ते म्हणजे एनी टाईप ऑफ व्हायरल ऑर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोविड, चिकनगुनिया, टायफॉइड वगैरे. त्याच्या पुढचं सायलेंट किलर आहे ते म्हणजे तुमचं प्रदूषण. हे प्रदूषण तिन्ही मधून जातं, हवा, अन्न, पाणी. जसं पेट्रोलच्या धुरातून काही गोष्टी जातात, टायरचं घर्षण. पूर्वी रबर टायर होते, आता रेडियल टायर वापरतो आपण. त्या रेडियलायझेशनच्या प्रोसेसमध्ये खूप सारे कॅडमियम वगैरे धातू वापरतात. जेव्हा त्याचं गरम होतं, म्हणून हिटलिस्टवर असतात जे एक्सपोज राहतात ह्या पोल्युशनला, त्यांना हार्ट अटॅकचे चान्सेस खूप आहेत. तिसरं आहे, पूर्वी आपण ऑर्गॅनिक खात होतो, आता इनऑर्गॅनिक खायला लागलो. म्हणजे मी मगाशी एक तो पॉईंट राहून गेला की भाज्या जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता तेव्हा आता सगळ्या सगळ्या रासायनिक खतापासून बनतात. ती भाजी एक अर्धा तासासाठी खायचा सोडा, एक चांगलं समजा एक मेथीची पेंडी आहे तर 2 चमचे खायचा सोडा आणि एक एवढंसं मीठ, खडे मीठ त्याच्यात टाकायचं आणि अर्धा तास ती भाजी तशी भिजवून ठेवा नॉर्मल पाण्यामध्ये. गरम नाही करायचं, नाही नॉर्मल पाण्यामध्ये. म्हणजे ऍटलिस्ट त्याच्यावरचं जे काही पेस्टिसाइड्स फवारलेले असेल तो कमी केला जातो. किंवा फ्रुट्स असतील ते पण त्या पद्धतीने खावा. आणि ती सगळ्यात महत्त्वाचा सायलेंट किलर आहे तो म्हणजे तुमच्या बैठी जीवनशैली, एक्झरसाईजचा अभाव. म्हणजे मी पेशंटला स्पष्ट शब्दात सांगते, चालाल तर वाचाल. क्या बात आहे, चालाल तर वाचाल. चालाल तर वाचाल. आपण म्हणतो ना वाचाल तर वाचाल, पण चालाल तर वाचाल, मग वाचाल, मग वाचाल, मगच तुम्ही वाचाल. क्या बात, ग्रेट. म्हणजे अँटी एजिंग साठी वेगवेगळ्या क्रीम लावत बसण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या हार्टवरती काम केलं पाहिजे. आणि हे जे सायलेंट किलर्स आहेत ह्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे, ह्यांच्यापासून होणारे धोके त्याबद्दल अवेअर झालं पाहिजे. एवढं सगळं करत असताना हे वेळेचा आणि ह्याचा भाग आहे. तरी पण मला तुम्हाला विचारायला आवडेल की अशा साईन आहेत का की ज्या अगोदर एखादा आठवडा 2 आठवडा की हार्ट अटॅक येण्या अगोदर असे काही साईन किंवा सिग्नल सिम्पटम्स दिसतात का? काय असतात? पहिला कॉमन सिम्पटम्स असतो थकवा येणं. त्यामुळे ज्याला आम्ही क्रोनिक फटिक सिंड्रोम असं म्हणतो. त्यामुळे क्रोनिक फटिक सिंड्रोमला इग्नोर करू नका. मी सतत थकतोय तर हा नाही, आजकाल कामाचा व्यापच वाढलाय, नाही जरा जास्तच लोड आहे, मी थोडंसं जास्त ॲडिशनल काम घेतलंय, आपण असं म्हणतो. आपली कॅपॅसिटी खूप आहे तशी मानवी ह्युमन बॉडीची, पण आपण ते थकवा येणं. दुसरं ते म्हणजे चक्कर येत असते पेशंटला. मग आता कसं आहे, हार्ट अटॅक हा प्रत्येक वेळी म्हणजे हार्टचाच असतो असं नाही, काही वेळा मेंदूचे अटॅक पण येतात, ज्याला स्ट्रोक म्हणतात तुम्ही, पॅरालिसिसचा अटॅक येणं. मग अशा ह्याच्यामध्ये काही वेळांना सडन पेशंटला ब्लॅकआउट होत असतं, चक्कर येत असते, तोल जात असतात किंवा दाब आल्यासारखं होतो. चालायला जेव्हा मी चालतो तेव्हा पेशंटला दाब येतो, म्हणजे छातीवर दाबल्यासारखं वाटतं. काही ठराविक अंतर गेलं की मला दम लागतो. एक पेशंट माझ्याकडे असा होता की दर 100 मीटरवर पेशंटला थांबायला लागायचं की दुखतंय मला दाब येतोय कसा तरी. पुन्हा 100 मीटर गेले की थांबायचं. आता जेव्हा त्याने पूर्ण ही ECP, ACT वगैरे ट्रीटमेंट घेतल्यानंतर परवाच पेशंट मला सांगत होता की डॉक्टर मी आता 5 किलोमीटर नॉनस्टॉप चालतो की ज्याच्यात एक चढ पण आहे. आता ही काही जादू नाहीये, रक्तपुरवठा त्याचा वाढणं गरजेचं आहे की जो पूर्वी नव्हता, रक्तपुरवठा कमी पडत असतो. त्यामुळे ते एक लक्षण असतं की दम लागणं. काही वेळा पेशंटला चालायला सुरुवात झाली, एक्झरसाइज, एनी टाईप ऑफ एक्झरसाइज, मग तुम्ही ओझं उचललेलं असू दे, आंघोळ करता, जेवण झाल्यानंतर, ज्याला आम्ही पोस्ट प्रँडियल एंजायना म्हणतो, किंवा सेक्शुअल ॲक्टच्या वेळी पेशंटला जेव्हा छातीवर दाब येतो किंवा लेफ्ट शोल्डर पेन होतं तर ते कार्डियक पेन असू शकतं. त्यामुळे निग्लेक्ट नाही करायचं. ह्या गोष्टी तुम्ही ओळखल्या पाहिजेत की तुमच्या दैनंदिन जीवनात जर असे काही बदल थोडे दिसतात, समथिंग की तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांशी गो अँड चेक युअरसेल्फ, डू द टेस्ट, नेसेसरी टेस्ट तुम्ही केल्याच पाहिजे. डेफिनेट. मी सरळ सांगते की जसं मगाशी आपण म्हणलो ना की अनुवंशिकता वगैरे जर असेल तर वयाच्या आता पूर्वी होतं की 60 नंतर तपासण्या करा. मी तर आता सांगते 30 नंतर तुम्ही तपासण्या सुरू केल्या. दरवर्षी इको करणं आणि काही हृदयाच्या ज्याला आपण म्हणतो कार्डियक मार्कर्स
ते करणं खूप गरजेचं आहे. लिपिड लिपिड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, LFT, हे सगळे हे रुटीन आहेत. कार्डियक मार्कर्स इज डिफरंट, त्याच्या अतिरिक्त आहेत त्या. काय असतं कार्डियक मार्कर्स? काही होमोसिस्टीन, HSCRP वगैरे, व्हिटॅमिन D, B12 वगैरे अशा काही आहेत. लायपोप्रोटीन्स बघणं की जे त्याचे प्रमाण जर वाढलं असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढत असतात. ओके. हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला पेशंटला ह्या ट्रॉमामधून जावं लागतं, अवेअरनेस नसतो किंवा काळजी घेऊन सुद्धा बऱ्याच वेळेला जातो. त्यासाठी म्हणून एक कॉन्सेप्ट तुम्ही सांगता की कार्डियक रिहॅब हा एक प्रकार आहे. काय आहे तो कार्डियक रिहॅब, म्हणजे काय, आणि त्याचा फायदा कुणाकुणाला होतो? कार्डियक रिहॅबमध्ये ना 2 प्रकारचे पेशंट्स येतात. पहिले पेशंट्स असतात टू प्रिव्हेंट द कार्डियक कॉम्प्लिकेशन्स. आय एम 40+, आय एम 50+, अजून BP डायबिटीज नाही आहे, पण मला नाही पाहिजे. तर त्यांच्यासाठी त्यांचं एक वेगळ्या प्रकारची आहारशैली, म्हणजे रिहॅबमध्ये 3-4 गोष्टी येतात. पहिलं येतं तुमचा डाएट. तो डाएट पण वेगवेगळा राहतो. म्हणजे मी BPचा फक्त पेशंट आहे, मला डायबिटीज पण आहे, मला डायबिटीज, BP आहे आणि मला किडनी डिझीज पण आहे, माझं हार्ट पंपिंग खूप वीक झालेलं आहे, किंवा मी फक्त प्रिव्हेन्शनसाठी आलो. हा प्रत्येकाचा वेगळा 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 डाएटरी प्रोग्राम आहे. दुसरं असतं ते म्हणजे तुमची, मग त्याच्यामध्ये तुमची झोप, आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे एक्सरसाइज. आता काही पेशंट्स असे आहेत की जे एक्सरसाइज करूच शकत नाही, डॉक्टर टॉयलेटपर्यंत पण मी जाऊ शकत नाही. मग यांच्यामध्ये आम्ही मग त्यांना काही कार्डियक फिजिओथेरपिस्ट आहेत आमच्याकडे, की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या एक्सरसाइजचं हे वाढवत नेतो. तुम्ही किती एक्सरसाइज करायचं, कशा पद्धतीने चालायचं, ज्याच्यामध्ये काही वेळा चेअर योगा और समथिंग खूप आहेत. म्हणजे मी एक तुला जस्ट एक उदाहरण देते. तर हे सगळे काय करतात की त्याच्यामधून तुमचं एक्सरसाइज वाढवतात की तुमचं कार्डियक आउटपुट चांगलं झालं पाहिजे. तिसरा पार्ट असतो तो म्हणजे समुपदेशन. मग समुपदेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पहिलं पेशंटला पेशंट असण्याची भावना कमी करणं. कारण जेवढे पेशंट येतात ते सगळे डिप्रेसिव्ह असतात. आम्ही प्लास्टी झाली आहे, बायपास झाली, हार्ट आता वीक झाले, डॉक्टर म्हणतात काही करू शकत नाहीये, आणि मग त्याच्यामधलं तो एक असा तो नर्वसनेस आलेला असतो. हा नर्वसनेस पहिला घालवणं हे रिहॅबचं पहिलं आमचा उद्देश असतो. मग त्याच्यानंतर मग राहतं ते म्हणजे तुमचं डिझीज काय आहे त्यांना समजून सांगणं, त्याच्यावरच्या ट्रीटमेंट्स काय आहेत ह्याच्याबद्दलची सायंटिफिकली माहिती. मी सायंटिफिकली हा शब्द का वापरते, आपण सगळे एज्युकेटेड आहोत, बरोबर आहे, सगळे तुम्ही नेटशी कनेक्टेड आहात. यू शुड नो इन्फॉर्मेशन ॲट युअर डोर प्लीज. यू शुड नो अबाउट युअर ट्रीटमेंट, की डॉक्टर तुम्ही काय देताय मला, कशा पद्धतीने देताय, याचा इफेक्ट कसा होणार आहे, याचे साईड इफेक्ट्स कशा पद्धतीने राहणार आहे, का आहे का नाही, डॉक्टर मी एक्झॅक्टली मला ह्याच्यामध्ये काय म्हणजे माझ्यासाठी काय योग्य आहे हे तुम्ही डॉक्टरवर बिलीव्ह करून पेशंट येत असतात. त्यामुळे त्याचा तो विश्वास हा पहिला करणं खूप गरजेचं राहतं. त्यामुळे समुपदेशन खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये ना काउन्सिलिंग पार्ट खूप असतो. म्हणजे काही वेळा पेशंट्स म्हणजे जसं डिप्रेसिव्ह राहतात, काही वेळा पेशंटच्यामध्ये ओव्हर ॲक्टिव्ह सिंड्रोम पण असतो, म्हणजे ओव्हर स्मार्ट असतात, डिझीज आहे, हार्ट वीक आहे पण मला काही होत नाहीये. हा पण एक त्यांना थोडंसं कमी करणं गरजेचं असतं. आणि तिसरं असतं ते म्हणजे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन. म्हणजे मानसिक ताणतणाव आहे का, कारण पेशंट हे ओपन अप होत असतात एकतर आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीकडे किंवा वकिलांकडे किंवा डॉक्टरकडे. बरोबर, याला रियालिटी आपण सांगतो. खरं आहे. मग त्या विश्वासाने जेव्हा पेशंट आपल्याला रियालिटी सांगतो तेव्हा त्याचा स्ट्रेस कसा कमी करायचा, त्या बाबतीत त्यांना अवेअरनेस कसा. म्हणजे मी तुला एक छोटं उदाहरण देते की मी एकदा सांगितलं होतं की जसं मगाशी पण मी बोलले की तणाव ओळखा, जर तो असेल तर बाय हुक और क्रूक ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, अदरवाईज निग्लेक्ट द प्रॉब्लेम. तर मला एका पेशंटने विचार, आणि जर प्रॉब्लेम रोज समोर असेल तर मी म्हटलं तुम्ही सुनेबद्दल बोलताय का, तर मग कुणाबद्दल बोलणार आहे. अच्छा. मग मी हसले, आणि मग त्या गोष्टीत पण आम्ही त्यांना गाईड करत असतो. बरोबर आहे, तो एक पार्टच आहे. तोही पार्ट आहे की बाबा तुम्ही त्याला स्ट्रेस म्हणून घेऊ नका, यू हॅव टू सॉल्व्ह द स्ट्रेस. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगणं गरजेचं आहे. त्यामुळे हा एक भाग झाला. आणि मग ह्याच्यामध्ये ज्या येतात त्या कार्डियक फिजिओथेरपी, ECP, ESMR, किंवा त्यांची आम्ही 6 मिनिट वॉक टेस्ट घेणं, काही ट्रेडमिल्स हे केल्या जातात, किंवा त्याच्यामध्ये त्यांना वॉकिंगच्या साधी गोष्ट आहे, पेशंटचं गेट बदललेलं असतं की पेशंट असा करून चालत असतो का, तर गुडघे दुखतात गुडघे, मग तो गुडघे दुखतात म्हणून जर चालणार नाही तर त्या गुडघ्याची पण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, त्याच्या गुडघ्याची मसलची ताकद वाढवणं पण गरजेचं आहे. इतका मायन्यूट विचार रिहॅबमध्ये येत असतो. क्या बात आहे. तुम्ही आत्ता एक बोलता बोलला की वकील, डॉक्टर आणि अशाकडेच पेशंट ओपन होतो. एक प्रसंग येतो, खास करून हार्टच्या रिलेटेड ज्या वेळेला ऑपरेशन करायची वेळ येते त्याला एक प्रसंग येतो की
डॉक्टर पटकन सांगतात की तुम्हाला आजच्या आज किंवा 2 दिवसात ऑपरेशन केलंच पाहिजे, नाहीतर आम्ही काय गॅरंटी घेत नाही आहे. मला तुम्हाला वेगळा प्रश्न थोडासा विचारायचा आहे. शस्त्रक्रिया आणि विना शस्त्रक्रिया, हृदयरोग उपचार हे 2 बाजू आहेत. दोन्हीही तितक्याच टेक्निकली योग्य असू शकतात. पण तुम्ही जो अजेंडा आहे तुमचा विना शस्त्रक्रिया हृदय रोग उपचार वर्सेस शस्त्रक्रियेने केलेले हृदयरोग उपचार, याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल ऑडियन्सला की ज्यावेळेला अशी वेळ येते की अभी करणं आहे बॉस, नो चॉईस, 24 तासात 48 तासात काय, तर काही चान्सेस असतात का काही विना शस्त्रक्रिया? मी एक साधं सांगते की अशा वेळी ना एक सेकंड ओपिनियन कंपल्सरी घ्या. ॲटलिस्ट दुसऱ्या एका डॉक्टरशी तुम्ही बोला. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आल्यानंतर मी सरळ पेशंटला, ही चेअर काही पैसे कमवणारी नाही, ही तुम्हाला गाईडलाईन देणारी आहे की वेदर टू गो फॉर सर्जिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट का मी नॉन सर्जिकली ट्रीट करायचं. हा ज्याला आपण चॉईस ऑफ पेशंट म्हणतो, हे खूप महत्त्वाचं आहे की जे आजकाल होत नाही. देर आर सर्टन कंडिशन्स की ज्याच्यामध्ये सर्जरी इज द चॉईस, गेलंच पाहिजे. त्या पेशंटने बायपास करणं हे योग्य डिसिजन राहणार आहे, त्या पेशंटने त्यावेळी प्लास्टिक करणं हे योग्य डिसिजन राहणार आहे. हा डिसिजन डॉक्टरनी त्यांना देणं हे पण गरजेचं असतं. त्यामुळे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये असं काही नाही आहे की आलेला प्रत्येक पेशंटना नॉन सर्जिकलीच ट्रीट होतो असंही नाही आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शन नक्की दिलं जातं. म्हणजे गरज असेल तर त्याला तुम्ही सर्जिकल स्वतः सांगतो की नाही बाबा तू जा आणि यू डू द बायपास इमिजिएटली. ओके. सेकंड पार्ट राहतो तो म्हणजे एन्जिओप्लास्टी बायपास झाली आहे, पुन्हा पेशंटला अंजायना डेव्हलप झालाय, छातीत दुखायला लागले, डॉक्टर दम लागलाय, दम कमी आलेला नाहीये, किंवा काही सर्टन काही महिन्यानंतर काही एखाद्या वर्षानंतर पेशंटला परत दम लागायला लागलाय, किंवा पेशंट जेव्हा सांगतो की बाबा खूप इमर्जन्सी होती, 4 ब्लॉकेजेस होते, एक मध्ये स्टेंट पास केला आणि मग डॉक्टर म्हणले की आता बघूया आपण मेडिकल लाईन, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स खूप मदत करत असतात. ओके. कारण हे सगळं जो काही ज्याला कार्डियक फ्लो वाढवणं, आता नॅचरल बायपासची प्रोसेस वाढवण्यासाठी हा तितकंच गरजेचं असतं. हे आम्ही कार्डियक रिहॅबमधनं करत असतो. त्यामुळे असं काही नाहीये की शस्त्रक्रिया इज बॅड आणि दिस इज गुड और दिस इज बॅड दिस इज गुड. नो, देर आर सर्टन कंडिशन्स की ज्याच्यात कार्डिओलॉजिस्ट सांगतात की नाही गो फॉर द ECP आणि ESMR वेन युअर पंपिंग कॅपॅसिटी इज 15%, 20%, की ज्याच्यामध्ये सर्जरी पेशंट करू शकत नाही कारण रिस्क फॅक्टर आहे, हाय रिस्कमध्ये जातात. त्याचे वय जास्त आहे, 80+ पेशंट आहेत, वय 80 वर्षाचा आहे, CKDचा पेशंट आहे, किडनी फेल्युअरचा पेशंट आहे, ज्याचं पंपिंग कॅपॅसिटी खूप वीक झाले, याच्यामध्ये तुम्ही सर्जरी करू शकत नाही. या केसेस आम्ही म्हणजे चॅलेंजिंग केसेस आहेत आमच्यासाठी की ज्याच्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट इज द चॉईस. ह्या केसेस पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये केल्या जातात आणि बरेच जण रेफर करतात पुन्हा प्रिव्हेंटिव्हला. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हचं असं मत आहे की सर्जरी नाहीच करायची असं नाही आहे, जिथे गरजेचं आहे तिथे योग्य तो सल्ला पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये दिला जातो, आणि जिथे तुम्हाला सर्जरी वाचवता येते अशा वेळेला पूर्ण प्रयत्न करून कार्डियक रिहॅब प्रोग्राम मधून तुम्हाला विना सर्जरी द्वारे हृदयरोग उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण आता आपल्या पॉडकास्टच्या एकदम लास्टच्या टप्प्यात आहे. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, हृदय हा विषय इतका सगळ्यांच्या जवळचा आहे ज्याच्याविषयी भीती आणि उत्सुकता, भीती आहे, भीती उत्सुकता नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीत पण आपण आपलं हृदय खूप छान पद्धतीने. मला त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या व्ह्युअरसाठी असा एक क्विक ऑनलाईन मंत्र द्या ज्याच्याकडून हेल्दी हार्टसाठी, की ज्यांना त्यांचं हार्ट हेल्दी ठेवता येईल. मी सरळ एका वाक्यात जर सांगायचं झालं तर प्रतिबंधात्मक उपचार आणि जीवनशैलीतली सुधारणा हाच खरा आरोग्यदायी हृदयाचा दागिना. क्या बात आहे. म्हणजे जसं हॉस्पिटलचं नावच आहे पुन्हा प्रिव्हेंटिव्ह, त्यामुळे मॅडमनी पहिल्यापासून आत्तापर्यंत अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही प्रिव्हेन्शन काळजी घेणं स्वतःची कुठल्याही आजार होण्या अगोदर आणि जीवनशैलीमध्ये बदल करणं हा एकमेव मंत्र आपल्याला सगळ्यांना अवलंबला पाहिजे, जेणेकरून तुमचं हार्ट आणि त्या हार्टच्या डिसीजमधून होणारे जे काही रोग असतील, दुष्परिणाम असतील आणि त्याचा तुमच्या नातेसंबंधांवरती येणारा ताणतणाव असेल, तुमच्या पर्सनल ॲबिलिटीवरती येणारा परिणाम असेल, तुमचा इतर जे काही तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीवरती येणार, आणि ओव्हरऑलच तुमचं जीवनच कुठेतरी आकुंचित होते जर तुम्ही त्याची काळजी नाही घेतली तर.
यासाठी मॅडमने आज मार्गदर्शन केलेलं आहे. पाटील मॅडम पुणा प्रिव्हेंटिव्ह या त्यांच्या क्लिनिकमार्फत पुणे आणि चिंचवड या 2 ठिकाणी कार्यरत आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजपर्यंत जवळपास 20,000 पेक्षा जास्त पेशंट्सना विना शस्त्रक्रिया मार्गदर्शन करून त्यांना ह्या म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर कुटुंबामध्ये एकाच्या हृदयाला जो होणारा त्रास आहे तो कुटुंबामध्ये सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोचतो आणि तो ताणतणाव इतका तयार करतो, इतका निर्माण ताणतणाव होतो की ज्याला घरामध्ये हृदयरोग नसेल कदाचित त्या ताणतणाव सहन करता न आल्यामुळे त्यालासुद्धा ती शक्यता आहे त्या हृदयरोगाकडे जाण्याची. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आज इथे आलाच आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. म्हणजे आमच्यासुद्धा ज्ञानात भर पडली. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. बरेचसे गैरसमज होते जे तुमच्या आजच्या या पॉडकास्टमधून मिळाले. मंडळी, या होत्या पाटील मॅडम, ज्योत्स्ना पाटील मॅडम, ज्या पुणे येथे मला वाटतं सहकारनगर एरियामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या पुणे प्रिव्हेंटिव्ह क्लिनिकच्या मार्फत विना शस्त्रक्रिया हृदयरोग उपचारावरती काम करत आहेत. तुम्हाला मुद्द्याचं बोलाचा हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. सोबतच पुणा प्रिव्हेंटिव्ह क्लिनिकचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही देत आहोत. तुमच्यापैकी तुमच्या जवळचे जर कोणी या हृदयरोगाच्या संबंधी झगडत असतील तर आम्ही तुम्हाला नक्की सांगेन की आजच पुणा प्रिव्हेंटिव्ह या क्लिनिकला भेट द्या आणि तुमचे प्रश्न असतील ते स्वतः मॅडम सॉल्व करतात. मॅडम स्वतः तिथे अवेलेबल असतात. तुमच्या शंकांचं निरसन होईल. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, तुम्हाला पुढच्या गेस्टकडून काय अपेक्षित आहे. कारण की आपल्या पॉडकास्टचंच नाव आहे मुद्द्याचं बोला आणि आम्ही नेहमी प्रयत्न करतो की मुद्द्याला हात घालण्याचा. पुन्हा भेटू नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.